नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये लावण्या उठून चाललेली असताना ईश्वरी आवाज देते, म्हणते, लावण्या मॅडम 1 मिनिट. तेव्हा ती तिथेच थांबते. ईश्वरी म्हणते की तसं माझं या गोष्टीची काही घेणं देणं नाही आहे, पण माझ्या लक्षात आलं आहे म्हणून मी सांगते की लावण्या मॅडम, तुम्ही ही जी साडी नेसली आहे ना, ती रेडीमेड आहे. असं म्हटल्यावर लावण्या अगदी धक्क्याने तिच्याकडे बघतच राहते. ईश्वरी म्हणते की तुम्ही ही साडी नेसली आहे ना, ती रेडीमेड नेसली आहे. काय ना, आजींना जरी तुम्हाला फसवता येत असलं ना, तरीही मला फसवता येणार नाही. मला समजलं आहे की ही तुमची साडी आहे ना, ती रेडीमेड आहे. शिवाय तुम्ही फॅशन डिझायनिंग इंडस्ट्रीमध्ये काम करताय आणि अशी साडी बनवून घेणं हे तुमच्यासाठी काही कठीण काम नाही आहे. अशी साडी तुम्ही तुमच्यासाठी पटकनी बनवून घेऊच शकता. त्यामुळे तुमची ही जी साडी आहे ना, ती साडी ही रेडीमेड आहे. त्यामुळे तुम्ही फसवताय आजीला. असं म्हटल्यावर आता लावण्या तिच्यावर चिडते आणि म्हणते की हे यू जस्ट शट अप ओके अँड स्टे आउट ऑफ इट. असं म्हणून ती तिच्यावर ओरडते. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते की हो, परंतु एक गोष्ट कायम लक्षात घ्या की तुम्ही आजीला फसवताय. आता मगाशी तुम्ही आजीला इतकं कौतुक करत असतानाही काहीच बोलून दाखवलं नाही. हो, तुम्ही हे जे काही करताय ना, ही स्पर्धा नाही आहे, ही जिंदगी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना, या जिंदगीची काही स्पर्धा होऊ शकत नाही आहे. आणि तुम्ही जे काही वागताय ते खूप चुकीचं वागताय. आजीची फक्त फसवणूक करताय तुम्ही. त्या बिचाऱ्यांनी एवढं तुमचं कौतुक केलं, परंतु तुम्ही एकही शब्दाने तिला बोलला नाही तो की ही सगळी साडी रेडीमेड आहे. तुम्ही तर खरंच त्यांना खोटं बोललात. परंतु त्या पकडू शकल्या नाही, तरीही ही चोरी मी पकडू शकली. तेव्हा मग आता लावण्य म्हणते की याचं तुझ्याशी काहीच घेणं देणं नाही आहे, त्यामुळे जास्त बोलू नकोस. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की हो, मी बोलतच नाही आहे जास्त. फक्त हे आयुष्य हे स्पर्धा नाही आहे, हे मी तुम्हाला सांगते. माणसांची जर मनं जिंकायची असतील ना, तर खरं बोलावं लागतं. आणि तुम्ही हे स्पर्धा असल्यासारखं वागताय. त्यामुळे लक्षात घ्या की एक ना एक दिवस तुमचा हा खोटा चेहरा नक्कीच आजींसमोर येणार. त्यांनी इतक्या बिचाऱ्याने कौतुक करूनही तुम्ही त्यांना एका शब्दाने बोलला नाहीत. असं ईश्वरी आता तिला बोलून दाखवते. आणि हे ऐकल्यानंतर लावण्य आता गप्पच बसते. पुढे तिला काहीही बोलता येत नाही, कारण ईश्वरीने अगदी तिचं जे काही म्हणणं असतं ते हाणून पाडलेलं असतं. आणि ईश्वरी म्हणते की येस, मी जातेच आहे. असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. आणि लावण्य तिच्याकडे आता बघतच राहिलेली असते. पुढे काय बोलावे तिला काहीच कळत नाही. आणि ईश्वरीने अशा प्रकारे तिचं ढोंग पकडल्यामुळे लावण्याचा इगो आता भरपूर हर्ट झालेला असतो आणि ती तिथेच चिडचिड करत बसलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मामा आणि अंजली दोघंजणही बाहेर कॉफी पीत बसलेले असतात. त्यावेळेला मामा म्हणत असतो की त्या ईश्वरीला कल्पनाही नसेल की त्या ईश्वरीच्या या सगळ्या गोष्टींचा उपयोग आजी ही लावण्याला शिकवण्यासाठी म्हणून करते आणि तिच्या नकळतच या सगळ्या गोष्टी आजी करते हे तिला कल्पनाच नसेल. मग लगेच अंजली म्हणते की हो, जर कल्पना असेल तर ती तसं करणारच नाही. आणि त्यावर मामा म्हणतो की हो, आणि ईश्वरीला जर तिने स्पष्ट शब्दात विचारलं की गं बाई, तू लावण्याला सगळं शिकवशील का चांगले संस्कार, तर लावण्याला शिकवण्यासाठी ईश्वरी ही नकारच देईल ना. तेव्हा अंजली म्हणते की हो, म्हणूनच हे सगळं चालू आहे. पण आता मामा म्हणतो की आईच्या एक गोष्ट का बरं लक्षात येत नाही आहे की शोभेची वस्तू ही शोभेची वस्तू असते आणि शोभेच्या झाडाला कितीही फुलं लागली तरीही ते झाड हे तुळशीचं झाड होऊ शकत नाही ना. तसंच लावण्याला कितीही चांगलं काही शिकवलं, लावण्याच्या डोक्यात कितीचाही चांगल्या गोष्टी घातल्या, तरीही तिचे चांगले संस्कार हे कधीच पुढे येऊ शकत नाहीत, कारण तिचा मूळ स्वभाव हा जो आहे तो कधीच बदलू शकत नाही. म्हणूनच किती काही झालं तरीही तिच्या मूळ स्वभावाला कोणीही बदलू शकणार नाही, किती शिकवलं तरी. त्यावर मामाला अंजली म्हणते की हो, अगदी बरोबर बोलतोयस तू मामा. मग मामा म्हणायला लागतो की हे बघ अंजली, मला एकच गोष्ट कळते की आई खूप चुकीचं वागते. त्यावर आता लगेच अंजली म्हणते की हो ना, आपल्याला खरंच खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. लावण्याची आणि अर्णवची केवळ पत्रिका जुळते म्हणून आपण या गोष्टींना इतकं पुढे नाही ना नेऊ शकत. कितीही काही झालं तरीही ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकत्र आणायलाच हवं. आणि मामा म्हणतो की हो ना, त्या दोघांचं जे काही म्हणणं आहे, एकमेकांबद्दलचं म्हणणं आहे ना, त्यासाठी आपल्याला आता युद्ध पातळीवर प्रयत्न करावे लागतील. आपल्याला पूर्ण प्रयत्न करून आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांनाही एकत्र आणावं लागेल. तितक्यातच वल्लरी येते आणि म्हणते की झालं का,
झालं का तुमचं परत सुरू? अर्णव आणि ईश्वरीला एकत्र आणण्याचा प्रयत्न वगैरे किती वेळा सांगितलं तरीही तुमच्या डोक्यात काही शिरत नाही का हो? सारखं आपलं त्या ईश्वरीचा विचार आहेच का अजून तुमच्या डोक्यामध्ये? आणि आपल्या अर्णवसारखी इतकी चांगली मुलगी असताना अर्णवसाठी आपण त्या मिडल क्लास आणि थर्ड क्लास ईश्वरीचा का बरं विचार करतोय? मला खरंच कळत नाही आहे. मग आता इथे अंजली म्हणते की मामी, पण किती काही झालं ना तरीही मन बदलता येत नाही आहे गं. किती काही झालं ना तरीही मला मनामध्ये कल्पनाच करवत नाही आहे की लावण्या आणि आपल्या अर्णवची जोडी बनू शकते. त्यावेळेला ती म्हणते की अगं, पण मनाचं काय घेऊन बसलायत तुम्ही? इतकं ग्रहतारे यांचं सांगणं मोडून तुम्ही मनाच्याच गोष्टी काय खेळत बसल्यात? आपल्याला गुरुजींनी सांगितलंय की अर्णव आणि ईश्वरी यांची पत्रिका जुळत नाहीये. लावण्या आणि अर्णवची पत्रिका जुळतीये. तरीही तुम्ही त्या ईश्वरीलाच का सारखं सारखं मध्ये घेताय? किती काही झालं तरी त्यांची जोडी जुळत नाहीये. मग तुम्ही सारखं सारखं तिचं नाव का बरं घेताय? तुम्हाला कळतच नाहीये. सारखं आपलं ईश्वरी आणि अर्णव यांची पत्रिका जुळवूया. परंतु तुम्हाला लावण्याच्या मनाचं काही आहे की नाही? लावण्या इथे येऊन राहिली आहे. आईंनीच तिला बोलवलंय ना? मग त्या गोष्टीचा तुम्ही थोडाफार विचार करत का नाही आहे? असं ती म्हणते. त्यावर आता लगेच मामा म्हणतो की हो, सारखं आपलं तेच तेच चालू करू नकोस. पत्रिका जुळतीये, लावण्याची पत्रिका जुळते. सारखं तेच तेच किती वेळा तू बोलणार आहेस आम्हाला? आम्हालाही समजतंय. परंतु काय ना, लावण्या ही पत्रिका जुळून काय करणार आहे? त्या दोघांची मनं जुळायला नकोत का? लावण्या आणि अर्णवची मनं जुळायला नकोत का? त्याशिवाय कशा या सगळ्या गोष्टी पुढे जाणार आहेत? मग आता लगेच ती म्हणते की हो, जुळतील. तीही मनं जुळतील. काय ना, किती काही झालं तरीही अर्णवला आपली लावण्य आवडायला लागेल असंच मला माझं मन सांगते. तुम्हाला जसं तुमचं मन सांगते ना, तसंच मला माझं मन सांगते की अर्णवला नक्कीच लावण्य आवडायला लागेल. त्यावेळेला मामा म्हणतो की नाही, मला तरी हे शक्य वाटत नाही आहे. या सगळ्यांवरून माझ्या एकच गोष्ट लक्षात आली आहे, ती म्हणजे अर्णवच्या मनात लावण्य नाही, तर लावण्य फक्त अर्णवच्या डोक्यात जाते, बस इतकंच मला कळते. त्यावेळेला मग मामी म्हणते की तुम्हाला इतकंच कळतंय तर मग मलाही इतकंच कळतंय की अर्णवचं लग्न हे लावण्याबरोबरच होणार. आणि किती काही झालं तरीही देवाच्याही मनात तेच आहे. त्यामुळे देवाचं म्हणणं आपण टाळू शकत नाही. देवाच्या मनात हेच आहे की अर्णव आणि त्या आपल्या लावण्याचं लग्न व्हावं, कळलंय? त्यामुळे उगीचच तुम्ही यामध्ये मोडता घालत बसू नका आणि नको तो विषय भरकटवू नका. असं म्हणून आता तिथून मामी ही विरोध करून निघून जाते. ती गेल्यानंतर मामा म्हणतो की देवाच्या मनाचं माहीत नाही मला, परंतु हिच्या मनात तर नक्कीच आहे की त्या लावण्याचं आपल्या अर्णवबरोबर लग्न व्हावं. परंतु मला तरी हे सगळं पटत नाही आहे. मामा, खरंच आपल्या अर्णवला ती लावण्या आवडायला लागेल का रे? असा प्रश्न ती विचारते. त्यावेळेला मामा म्हणतो की छे छे, हे शक्यच नाही आहे. एक वेळेस माझी बायको सुधारून आदर्श बायको होऊ शकते तिची, परंतु अर्णवला लावण्य आवडणं हे केवळ अशक्य आहे. हे कधीच शक्य होऊ शकणार नाही, असं मामा हा तिला बोलून दाखवतो. परंतु त्यावर इथे अंजलीला आणखीनच टेन्शन येत असतं. ती चहा पीत पीत त्याच गोष्टींचा विचार करत असते. कारण काही झालं तरीही आपल्या अंजलीताईला फक्त ईश्वरीच आवडलेली असते. लावण्य तिला अजिबात आवडत नाही, म्हणून तिचे हे सगळे प्रयत्न सुरू असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आजीला देवाचं पुस्तक वाचून दाखवत असते. ती म्हणते की तिला संकेत मिळाल्याप्रमाणे तिने पोथीवाचन करायला सुरुवात केलं आणि त्याचं जे काही फळ आहे ते मिळायला तिला सुरुवात झाली. त्यावेळेला मग इथे आजी ते सगळं छान ऐकत असते, परंतु मध्येच डोकं दुखण्याचं नाटक करते. ईश्वरी म्हणते, आजी काय झाले तुम्हाला? कसला त्रास होतोय तुम्हाला? त्यावेळेला मग आजी म्हणते की अगं काही नाही गं, त्यांना लावण्याला ना जरा पोळ्या करायला शिकवायच्या होत्या. तिला सांगितलं होतं मी पोळ्या कर म्हणून, परंतु आई गं, मला ना गुडघ्याने उठताच येत नाही आहे गं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की आजी नका काळजी करू तुम्ही, आहे ना मी शिकवते त्यांना पोळ्या, ठीक आहे? असं म्हणून आता आजीला ती आराम करायला सांगते आणि तिथून निघून जाते. त्यावेळेला ती गेल्यावर आजी विचार करते की देव करो आणि या ईश्वरीमधले सगळे चांगले गुण आहेत हे तिच्यामध्ये उतरो आणि ईश्वरीच्या हाताची चव देखील लावण्याच्या हाताला येऊ दे, असं ती देवाला प्रार्थना करत असते. आता इथे लावण्या वैतागत चपात्या बनवत असताना, चपाती लाटत असताना तिला हे माहीतच नसतं की चपाती ही फक्त तव्यावर शेकून घ्यायची असते. ती काय करते, चपाती लाटायला घेते, कशीही ओबडधोबड आकाराची लाटते, त्यावर तव्यावर आणखी तेल घालून ठेवते आणि त्याच्यावर चपाती टाकते आणि मात्र गॅस खूप फास्ट असतो.
तितक्यातच आता हे सगळं करत असताना ईश्वरी येते आणि म्हणते की 1 मिनिट. लावण्या मॅडम, अहो तुम्ही हे काय करताय? अहो तुम्हाला माहिती नाही आहे का? चपाती ही तव्यावर शेकायची असते, ती फ्राय करायची नसते. अहो पुऱ्या आणि पोळ्या या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. या अशा एकत्र करता येत नाहीत. त्यावेळेला लावण्य तिच्यावर चिडते आणि म्हणते की हे बघ, याच्याशी ना तुझं काहीही घेणं देणं नाही आहे. त्यामुळे जस्ट स्टे आउट ऑफ इट. तुला आजीने मला 4 गोष्टी काय शिकवायला सांगितल्या, तू तर स्वतःला जाम ग्रेटच समजायला लागलीस का? तुला कोणी सांगितलं आहे का मला पोळ्या वगैरे शिकव वगैरे? मग आता तू इथे माझ्या मध्ये कशासाठी येतेस? लक्षात घे. चल इथून बाजूला हो आणि माझ्या मध्ये येण्याची ना तुला काहीच गरज नाही आहे. मी माझं बघीन काय करायचं ते, ओके? त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की मला सांगा मॅडम, तुमच्या ओळखीचा कोणी डॉक्टर आहे का? लावण्य विचारते की कशासाठी? तेव्हा ती म्हणते की तसं नाही हो, म्हणजे ना असा तुमच्या हातचा स्वयंपाक खाल्ल्यानंतर घरातल्या सगळ्यांना डॉक्टरची गरज पडणार आहे ना, म्हणून म्हटलं. त्यावर मग लावण्य म्हणते की ठीक आहे, मी एक काम करते, खूप सोपं आहे. मला आता हे करता येत नाही ना, मी ऑनलाईन फूड ऑर्डर करते. तसंही बाहेरचं कधीतरी खावं कोणीतरी. म्हणजे कसं आहे, रोज रोज काय जेवण घरातलं जेवायचं. तितक्यात तिथून अर्णव जात असतो आणि तो येऊन म्हणतो की व्हॉट, म्हणजे हे सगळं काय करतेस तू? आता काय बोलत होतीस, ऑनलाईन फूड वगैरे? तेव्हा ते म्हणते की हो यार, ॲक्च्युली काय झालं ना, मी आता पोळ्या करत होते, पण माझ्या लक्षात आलं की कधीतरी आपण बाहेर जेवलं तर काय हरकत आहे ना, म्हणून म्हटलं की एक चांगल्याच ॲपवरून मी बाहेरून जेवण मागवते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की बाहेरून जेवण, परंतु सगळ्यांना घरातलं जेवण लागतं आणि बाहेरून किती जेवलं तरीही घरच्यासारख्या पोळ्या ह्या बाहेर मिळणार नाहीत. तेव्हा मग ती म्हणते की नाही, अरे मिळतात, खूप छान मऊ आणि लुसलुशीत पोळ्या देखील मिळतात, मला माहिती आहे, मी मागवते. तेव्हा तो म्हणतो की हो, कितीही काही झालं तरीही बाहेरून किती चांगलं आलं तरी शेवटी घरचं जेवण हे घरचं जेवण असतं ना, त्याला बाहेरच्या जेवणाची सर कधीही येणार नाही आहे. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की अच्छा, म्हणजे तुला आजीने पोळ्या करायला सांगितल्यात तर? तेव्हा ती म्हणते की हो, मला आजीने बनवायला सांगितल्यात, परंतु मी बाहेरून फूड ऑर्डर करते ना, आज सगळेजण एकत्र बाहेरच्या फूडची टेस्ट घेऊयात म्हणून म्हटलं की मागवूयात. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, मला तरी वाटतं की बाहेरच्या जेवणाला इकडच्या जेवणाची सर अजिबात येणार नाही आहे. आणि हो, मला कळतं आहे की तू हे कशासाठी मागवतेस. आजीने तुला बनवायला सांगितलं, ते तुला जमत नाही आहे आणि म्हणूनच तू हे सगळं करतेस ना, म्हणूनच हे सगळे मागवतेस ना. परंतु जर तुला येत नसेल तर ते जमत नसेल तर शिकून घे ना. आणि तुला जर काही गोष्टी येत नसेल तर त्या एक्सेप्ट करायला शिक. तेव्हा ती म्हणते की हो, अरे मला ना पहिले पोळ्या जमायच्या, परंतु आत्ता नाही जमत आहेत, काय करणार मी? त्यावर अर्णव म्हणतो की काय, पहिले पोळ्या जमायच्या आणि आत्ता नाही जमत, ह्या काही गोष्टी आहेत का? म्हणजे कुकिंग हे स्किल असतं, ते काही इतकं सोपं नसतं वाटेल तेवढं बोलायला. म्हणजे कुकिंग पण गोष्ट असते, ती कठीण गोष्ट आहे, ही काही सोपी गोष्ट नाही आहे. तुला वाटत असेल की ती सोपी गोष्ट आहे, परंतु अजिबात नाही आहे. गोष्ट एकदा आली की ती न विसरण्यासारखी आहे. आणि हवं तर तू मिस इंदोरला विचारून घे, बघ मिस इंदोर किती उत्तम कुक आहे. हे ऐकल्यावर ईश्वरीला खूप आनंद होतो. अर्णव म्हणतो की बघ, तुला वाटत असतील की पोहे खूप सोपी डिश आहे, परंतु मिस इंदोरसारखे पोहे कोणालाही बनवता येत नाहीत. तिच्या हाताची चव ही कोणाच्याही हाताला नाही आहे, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे कुकिंग हे एक स्किल आहे आणि ते शिकून घेतलंस तर त्याने काही फरक पडणार नाही. आणि हो, तुला जर आता पोळ्या बनवायला नसतील जमत तर ठीक आहे, ते एक्सेप्ट कर ना की आपल्याला नाही येते. ठीक आहे ना, नाही येत तर नाही येत. शिकून शिकून प्रत्येकाला गोष्टी येतच असतात. मग तू त्यापेक्षा एक काम कर ना, मिस इंदोरला रिक्वेस्ट कर. तिला सांग की मला पोळ्या शिकव. शिकवेल ती तुला पोळ्या. मग हळूहळू ती जशा पोळ्या बनवते तशा तूही बनवायला शिकशील. काहीच प्रॉब्लेम नाही आहे यामध्ये. तेव्हा ती म्हणते की काय, म्हणजे मी आता हिच्याकडून पोळ्या बनवायला शिकायचं आहे? त्यावेळेला आता तो म्हणतो की हो, पोळ्या बनवायला शिकवायचं आहे, त्यात काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी काही येत नाही आहेत त्या शिकण्यामध्ये कुठलाही कमीपणा मला वाटत नाही आहे. मग आता लगेच अर्णव म्हणतो की व्हॉट, शिकव, परंतु बाहेरून फूड अजिबात ऑर्डर करू नकोस, कारण बाहेरून ऑर्डर केलेलं फूड हे आम्हाला कोणालाही आवडत नाही. आणि त्याच वेळेला तो पटापट आता ती पुन्हा पोळ्या लाटायला नाटक करू लागते, परंतु तिच्या ज्या काही चपात्या असतात, कणिक असतं, ते पूर्णपणे लाटणीला चिकटत असतं. अर्णव म्हणतो की ऐक ना, इतकं सगळं करण्याची काय गरज आहे? जर आपण एखाद्या माणसासमोर कन्व्हिन्स झालो की आपल्याला नाही येते, मग त्याने काहीच फरक पडणार नाही आहे ना. मी सांगतोय तशी तू रिक्वेस्ट कर, बघ कदाचित ती तुला शिकवेल, असं ती आता म्हणते. त्यावेळेला ताल लगेच लावण्य म्हणते की हे यू, मला पोळ्या बनवायला शिकव. असं म्हटल्याबरोबर अर्णव म्हणतो की ही रिक्वेस्ट वाटत नव्हती, रिक्वेस्ट करायची आहे तिला, रिक्वेस्ट.
त्यावेळेला मग ती आता लाडातच म्हणते की ईश्वरी मला पोळ्या बनवायला शिकवशील. तेव्हा अर्णव म्हणतो की रिक्वेस्ट आहे ना, प्लीज आलं पाहिजे त्याच्यामध्ये. त्यावेळेला मग ती लगेच बोलते की हो ईश्वरी, प्लीज मला तुझ्यासारख्या पोळ्या बनवायला शिकवशील का, असं ती आता अर्णवकडे बघत म्हणत असते. त्यावेळेला अर्णव हा तिच्याकडे चेहरा दाखवतो आणि म्हणतो की तिकडे मिस इंदोरकडे बघून बोल. त्यावेळेला मग आता ती ईश्वरी अर्णवकडे न बघता तिच्याकडे बघून म्हणते की ईश्वरी प्लीज मला पोळ्या बनवायला शिकवशील का, असं ती आता वर बोलून दाखवत असते. प्लीज असं म्हणून तिला लाडीगोडी देखील लावत असते. त्याच वेळेला आता ईश्वरी ही तिच्याजवळ येते आणि म्हणते की लावण्या मॅडम मी ना शिकवल्या असता, परंतु सॉरी मला नाही जमणार शिकवायला. असं म्हटल्यावर अर्णव आता ईश्वरीकडे बघतच राहतो, कारण तिने पहिल्यांदाच कुठल्या तरी गोष्टीला नकार दिलेला असतो. मग आता ती म्हणते की काय ना, इथे मला आजीची काळजी घेण्यासाठी अपॉइंट केलेलं आहे आणि जर मी या गोष्टी तुम्हाला शिकवत बसले तर मात्र मला वेळ होणार आहे ना, मला तर नाही जमणार. म्हणजे मला आजींची काळजी घ्यायची असते, म्हणूनच मी म्हटले. त्यावेळेला लावण्या आता तोंड वाकडं करत असते आणि तोंड वाकडं करून करून ती पोळ्या लाटण्याचा प्रयत्न करते, परंतु तिच्याच्याने काहीच होत नसतं. त्यावेळेला आता अर्णव हा बघतच राहिलेला असतो. ईश्वरीच्या लक्षात येतं की घरातले सगळेजण जेवण करणार आहेत. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की लावण्या मॅडम वहा बाजूला आणा इकडे, आजच्या दिवस मी पोळ्या करते, आता तुम्ही बघा मी कशा करते ते. असं म्हणून ती आता तिला बाजूला व्हायला सांगते आणि म्हणते की काय ना, आजींना पोळ्या खायच्यात, त्यामुळे असं त्यांना मी खायला देऊ शकत नाही, त्यांची काळजी तर मला घेतलीच पाहिजे ना. अर्णव त्यावेळेला बघतच बसलेला असतो. ईश्वरी म्हणते की काय ना, आजींना पोळ्या लागतील, घरातल्या बाकीच्यांनाही इतर लोकांना पोळ्या लागतील. जरीही अर्णव सर खात नसले, कारण अर्णव सर हे त्यांचं काय ते डाएट पालापाचोळा ते सगळं खात असतात, म्हणून त्यांना या चपातीने असं काहीच फरक पडणार नाही. परंतु घरातले प्रत्येकजण ही चपाती खातं. शिवाय आजी देखील चपाती खाईल, त्यामुळे त्यांना व्यवस्थित चपात्या पानात वाढल्या गेल्या पाहिजेत. अर्णव सरांना काहीच प्रॉब्लेम येणार नाही, कारण त्यांच्या डाएटमध्ये पालापाचोळाच असतो. त्यावेळेला लगेच अर्णव म्हणतो की व्हॉट आर यू सेईंग, व्हॉट इज दिस पालापाचोळा, तुला काय म्हणायचं आहे. तेव्हा ती म्हणते की अर्णव सर, अहो तुमचं ते डाएट असतं ना, म्हणूनच मी म्हटलं की तुम्ही ते पालापाचोळा म्हणजेच ते प्रोटीन शेक, ते फ्रूट्स आणि ते सगळे उकडलेल्या भाज्या वगैरे सगळं तुम्ही खाता ना, तुम्हाला ही पोळी नसली तरी इतका काहीच फरक पडणार नाही आहे. तेव्हा मग अर्णव चिडतो आणि म्हणतो की त्याला पालापाचोळा बोलण्याची काहीच गरज नाही आहे. ओके, ते माझं डाएट आहे आणि या पोळीसाठी उगीचच तू माझ्या डाएटला नावं ठेवू नकोस, कळलं का. असं म्हणून दोघांमध्ये वाद होतात आणि तिकडे लावण्य मात्र डोक्याला हात लावून बसलेली असते. आता इथे अंजली ही राजेशला फोन करते आणि म्हणते की काय हो, कुठे आहात तुम्ही, किती वेळ झाला तुम्हाला, अहो किती दिवस झाले तुम्ही कुठे आहात, काही सांगण्याचा अर्थ नाही घेतला तुम्ही, आणि किती दिवस असंच थांबणार आहे मी, तुम्ही कधी येणार आहात. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की हो गं राणी सरकार, माझं कोल्हापूरमधलं काम झालेलं आहे. तेव्हा मग ती म्हणते की किती दिवस झाले तुम्हाला पाहिलंही नाही आहे, भेटलंही नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की अगं हे बघ, मी आता पोहोचतोच आहे घरी, म्हणजे दुपारच्या जेवणापर्यंत पोहोचेन मी. ते ऐकून आता तिला खूप आनंद होतो. ती म्हणते की काय, खरंच बोलताय का, म्हणजे तुम्ही येणार आहात आता. तेव्हा तो म्हणतो की हो राणी सरकार, खरं तर तुला सरप्राईज द्यायचं होतं, परंतु आता त्या सरप्राईजचं काही राहिलंच नाही. तू अशी विचारल्याबरोबर मला सगळं तुला सांगून टाकावं लागलं. नंतर मग आता ती म्हणते की हो हो या लवकर या, मी वाट बघते जेवणासाठीच या. असं म्हणून आता ती त्याला बोलवते. नंतर इथे राकेश म्हणत असतो की मला तर पहिले सुरुवातीला माझ्या इंदोरी जिलेबीला भेटायचं होतं, पण जाऊ दे काय करणार आता, अगोदर सगळ्यात पहिले मला या माझ्या बावळट बायकोचा चेहरा बघायला लागणार, असं तो म्हणत असतो. त्यानंतर अर्णव आल्याबरोबर ती म्हणते की राजेश येत आहेत. तेव्हा तो खुश होतो आणि म्हणतो की अरे वा, बरं झालं, आज दुपारच्या जेवणाला जिजू असतील आणि त्यांच्याबरोबर छान गप्पा देखील मारता येतील. त्याचबरोबर आता मामा विचारतो की काय गं अंजली, मला सांग की एवढे दिवस ते कुठे होते जावई बापू. ती म्हणते की ते कोल्हापूरला होते. तर त्याला संशय येतो. तो म्हणतो की इतके दिवस कोल्हापूरलाच होते. मग ते म्हणते की हो कोल्हापूरलाच होते ते. तर त्यावर आता मामा विचार करू लागतो की नेमकं हे सगळं काय आहे, म्हणजे कोल्हापूरला कसे असतील. तेव्हा अंजली म्हणते की मी येतेच मामा, मी आजीला सांगून येते. आणि नंतर तिथे मामा आणि अर्णव बसलेले असतात. मामा विचार करतो की नक्की हे सगळं काय आहे, म्हणजे नक्की जावई बापू हे कुठे होते, कोल्हापूरलाच होते की आणखी कुठे. त्यावर अर्णव म्हणतो की मामा अरे काय झालं, काय बडबडतोयस तू स्वतःशीच. तेव्हा मामा म्हणतो की अरे तसं नाही,
काय ना, मी आता इंदोरला गेलो होतो ना, तेव्हा तिथे मला जावई बापू दिसले. तेव्हा अर्णव म्हणतो की व्हॉट, म्हणजे राजेश जीजू तिथे इंदोरमध्ये होते? मग तो म्हणतो की हो रे, इंदोरमध्ये होते. म्हणजे कसं आहे ना, मी तिकडे गेलो होतो त्यावेळेला मला ते तिथून दिसले होते आणि मलाही कन्फर्म झालं होतं की ते राजेशच होते. मी त्यांना फोन लावला परंतु त्यांनी फोन उचलला नाही. त्यावेळेला आता राकेश म्हणतो की हाऊ इट इज पॉसिबल, म्हणजे जर ताई सांगते की ते कोल्हापूरला गेले असतील तर मग ते इंदोरला कसे काय असतील? मला तरी काहीतरी थोडंफार चुकीचं वाटतं आहे. तेव्हा मामा म्हणतो की हो ना, मी आल्यावर विचारतो त्यांना. तेवढ्यात मामाला सगळा प्रसंग आठवतो आणि तिथे काचेमधून त्यांना जावई बापूच दिसल्याचं कळतं. मामाला अर्णव म्हणतो की तुझं कदाचित काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असेल, त्यांच्यासारखं दिसणारं कोणीतरी तुला दिसलं असेल, तुला असं वाटलं असेल की ते आपले राजेश जीजूच आहेत. तेव्हा मग मामा म्हणतो की नाही रे, मला 100% कन्फर्म आहे की ते जावई बापूच होते, पण नक्की ते खोटं का बोलतायत? मग अर्णव म्हणतो की हो, याचा अर्थ ते खोटं बोलतायत ना. त्यावर आता लगेच मामा म्हणायला लागतो की हो, पण हे काय कारण आहे? त्याच वेळेला आता अर्णव म्हणतो की नको, आपण त्यांच्यावर असा संशय घ्यायला नको आहे ना, म्हणजे पहिल्यांदा आपण त्यांच्याशी बोलूया आणि त्यानंतर मग काय ते ठरूया. असं डायरेक्ट त्यांच्यावर संशय घेणं हे चुकीचं वाटतं. असं ते दोघंही आता विचार करत असतात. परंतु मामाच्या डोक्यातून जातच नसतं की काही झालं तरीही हा विचार की ते इंदोरला असताना आपल्या अंजलीशी खोटं का बरं बोलतायत, असा प्रश्न आता मामाला पडलेला असतो. आता सगळेजण हे जेवणासाठी बसलेले असतात. आजी ही तिला ताट कसं वाढायचं हे लावण्याला शिकवत असते आणि म्हणते की हे बघ, नेहमी आपला गोड पदार्थ ना पानाच्या डाव्या बाजूला आणि कोशिंबिरी भाज्या वगैरे उजव्या बाजूला असं सगळं ठेवायचं असतं. आलं का लक्षात तुला? तेव्हा ती म्हणते की हो हो, आलंय माझ्या लक्षात. लावण्या आता लगेच जेवणाचं ताट वाढून घेते आणि म्हणते की वाव, अमेझिंग आहे हे. तितक्यात अंजली येते आणि म्हणते की आजी अगं, हे येत आहेत आता जेवणासाठीच येत आहेत. त्यावेळेला मग आता लगेच लावण्य नाटक करत म्हणते की वाव, राजेश जीजू येत आहेत, म्हणजे मी त्यांना भरपूर दिवसांनी भेटणार आहे, छान गप्पा मारता येतील. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो ना, मी तर राजेश जीजूंना अजून बघितलेलंच नाही आहे, त्यामुळे आज पहिल्यांदा त्यांची आणि माझी भेट होईल. त्यावेळेला इथे आता अंजली म्हणते की हो ना, येतच असतील इतक्यात. त्याच वेळेला सगळेजण जेवायला बसलेले असताना आजी म्हणते की बसायला जेवायला सगळ्यांनी, आणि अंजली तू पण बस ना, ते येतच असतील ना इतक्यात. त्यावेळेला अंजली म्हणते की नको अगं आजी, ते येणार आहेत ना, येतीलच इतक्यात, मी त्यांच्याबरोबर जेवायला बसेन. त्यावेळेला मग आता मामा म्हणत असतो की चला लवकरात लवकर जेवायला सुरुवात करूया. हे सगळं ताट बघून तर मला अगदी जेवणाची उत्सुकता वाढली आहे. तेवढ्यातच राजेश आता दरवाज्यात आलेला असतो. त्याच्या हातामध्ये बुके असतो आणि तो दरवाजाची कडी वाजवतो आणि विचार करतो की आता आता सगळ्यांना त्या सगळ्यांच्या तोंडाकडे बघावं लागेल आणि पुन्हा एकदा नाटकं करावी लागतील, असा त्याच्या डोक्यात विचार सुरू असतो. आणि अंजली दरवाजा उघडायला जाणार तेवढ्यात ईश्वरी म्हणते की थांबा, तुमचा पाय ठीक नाही आहे, मी उघडते जाऊन दरवाजा. ईश्वरी आले असा आवाज देत येत असते आणि राकेश तिचा आवाज ओळखतो आणि आवाज ओळखल्यानंतर तिथे आता तो पटकन धाव घ्यायला लागतो. तेवढ्यातच ईश्वरी दरवाजा उघडते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, वल्लरी लावण्याला म्हणत असते की तुला माहिती आहे, अर्णवला त्याच्या आईची आठवण किती महत्त्वाची आहे. त्यावरती म्हणते की मग आता त्याचं काय? मग ती म्हणते की आपण असं काहीतरी करायचं की जेणेकरून अर्णवला ईश्वरीच्या बाबतीत राग आला पाहिजे आणि ईश्वरी त्याच्या मनातून कायमची उतरून गेली पाहिजे. असं काहीतरी करायचं जेणेकरून सात्विका ताईवरून अर्णव हा ईश्वरीला ओरडला पाहिजे आणि तिला कायमची या घरातून बाहेर काढली पाहिजे. आणि असंच काहीतरी करूया, असं त्या दोघींचं प्लॅनिंग होतं. आणि ईश्वरी ही त्या फोटोला हार लावत असताना तिथे वल्लरी आणि लावण्य असतात. लावण्य येते आणि त्या फोटोवर असलेला हार असतो, त्या हाराजवळ दिवा नेते आणि त्या निरंजनाला तो हार लावून पेटवून देते आणि पटकन तिथून बाजूला होते. आणि त्याच वेळेला ती काहीही दाखवून देत नाही आणि ईश्वरी ही त्या फोटोला लावत म्हणजेच धागा जोडत असतानाच तिथे आग लागायला सुरुवात होते आणि मुद्दामच वल्लरी ओढते की आग आग, सात्विकाताईंच्या फोटोला आग, असं म्हणून सगळ्यांना ती घाबरवते आणि सगळे आता घाबरले जातात. ईश्वरी म्हणते की काय आग लागली, आणि ती धावत धावत पुढच्या समोर येते आणि फोटोजवळ येते आणि पाणी घेऊन त्या फोटोवरती ती आता जोरजोरात पाणी शिंपडायला लागते. ईश्वरी घाबरलेली असते की या फोटोला कशी काय आग लागली आणि त्यामुळे ती खूपच प्रचंड भीतीखाली असते.
लावण्या मुद्दामच लांबून ओरडण्याचं नाटक करत असते आणि ईश्वरी ही आजीसमोर हात जोडून म्हणते की आजी मी खरंच सांगते, मी हे सगळं मुद्दाम नाही केलं. हो, मी खरंच हे मुद्दाम नाही केलं. त्यावेळेला वल्लरी म्हणते की अगं आता हे सगळं ना तू अर्णवला बोलून दाखव. अर्णव बघ आता काय करणार आहे ती. आणि अर्णवला या सगळ्याचा खूप राग आहे. तू त्याच्या आईचा फोटो जाळलास. आता तू या सगळ्याचा विचार कर की अर्णव तुला घरात उभं राहायला देईल की नाही. असं म्हटल्याबरोबर आता ईश्वरी ही खूपच घाबरते. ही पण नोकरी हातातून निघून जाते की काय अशी भीती ईश्वरीला वाटायला लागते. आता नेमकं पुढे काय घडणार, अर्णव हा ईश्वरीला माफ करेल का, हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.